श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता मार्गशीर्ष महिन्या गुरुवार जे उपवास आहे ते सगळ्यांनीच केले असणार आहेत आणि सगळ्यांना त्याची थोडीफार का होत नाही प्रचिती आली असणार आहे. माता लक्ष्मीने सर्वांना आशीर्वाद दिलाच असणार आहे. आता त्याचप्रमाणे आता मार्गशीर्ष महिना जो आहे तो संपला आहे. आता पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर बरेच जण पौष महिन्यामध्ये सुद्धा पौष महिन्यातील दर रविवारचे जे असते सूर्यनारायणाचे व्रत ते व्रत करत असतात. अगदी त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पूजाविधी कशी आहे, नियम कसे आहे, उद्यापन, ही सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जसं तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या व्हिडिओला मला प्रचंड असं प्रतिसाद दिला आहे, तसंच या व्हिडिओला सुद्धा तुम्ही द्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आले आहेत आणि त्याच्या तारखा आहेत 21 डिसेंबर 2025, 28 डिसेंबर 2025, 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026. या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला 4ही रविवारी हे व्रत आपल्याला करायचे आहे. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा म्हणजे सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत जी आपल्याला व्रतात सूर्य उगवल्यानंतर नाही करायची आहे. आपल्याला सूर्य उगवल्यावर करायची नाही आहे, तर सूर्य उगवण्यापूर्वीच तुमची अंघोळ वगैरे झालेली असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे केस हे विंचरलेले असावे. कारण म्हणजे ज्यावेळेस तुमचे हे व्रत असतं तर त्यावेळी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येणार नाही. त्यामुळे अंघोळ करा आणि लगेचच पटापट केस विंचरून घ्या. त्यानंतरच पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. तर जेव्हा सूर्य उगवतं अगदी त्याच वेळेला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्य उगवला की आपल्याला तांब्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकायचं आहे, थोडंसं कुंकू, फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचा आहे. आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे आपल्याला बघायचं आहे की सूर्याकडे नाही बघायचं आहे. जे पाणी पडतं तांब्यातून त्याच्याकडे बघायचं आहे. अर्घ्य दिलेले पाणी ओलांडायचं नसतं, आपल्याला पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणे हे धर्मशास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला अर्पण करायचं असतं. तुळशीपाशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावला तरी काही हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटल्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू फूल अक्षता आपल्याला वाहून तुळशीला नमस्कार करायचा आहे. स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोर हे सुद्धा अर्पण करू शकता. आणि अगदीच शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य नसेल तर तिळगुळ वाहिले तरीही चालेल. तुळशीला एखादी 1 प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकता आणि नसेल तर स्वतःभोवतीच 1 प्रदक्षिणा मारायची आहे आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्याला आपण करत असलेल्या या नारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडणी प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल. पूजा मांडणी ही आपल्याला अंगणातच मांडायची असते, पण शक्य जर नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा देवासमोर सुद्धा मांडू शकता. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडायची आहे. त्यासाठी 1 पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल कपडा अंथरायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले दिवा लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर जर मूर्ती नसेल तर 1 सुपारी घेऊन गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे. त्या अगोदर त्यांना स्नान घालून घ्या, म्हणजे थोडंसं अभिषेक करून घ्या ओम गणपते नमः म्हणून, आणि थोडे तांदूळ ठेवून त्यांची समोरच स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, फूल, अक्षदा वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढून घ्यायची आहे. सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती हे सर्व पाहायला भेटेल. यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून पूजा करतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवांच्या शेजारी गोपद्म काढायचे आहे किंवा गाईची पावलं जी असतात ती गाईची पावलं तुम्हाला काढायची आहेत. याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे आणि
तुमच्या उजव्या साईडला म्हणजेच उजव्या बाजूला तुम्हाला रानूबैया काढायच्या आहेत. याच्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. पण मुख्य काय आहे की या पाटावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढावे आणि गोपद्म म्हणजेच गाईची पावलं आपल्याला काढायची. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा बाळकृष्णाची अर्थात नारायणाची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये केली तरीही काही हरकत नाही, तिथे सुद्धा तुम्हाला ती चालू शकते. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर कथेमध्ये असं सांगितलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो. आणि 6 पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, तर त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला जातो, हे कथेमध्ये सांगितलं आहे. किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणाला कापसाच्या वस्त्राला हळद कुंकू लावून 6 गाठी मारून ते वस्त्र व्हायचे आहे. त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा आहे. विड्याचे 2 पानं घेऊन त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्याला देखील हळदी कुंकू आणि फूल आपल्याला वाहून घ्यायचं आहे. या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे. म्हणजे आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील, आदित्य रानूबाई असतील यांच्यावर करडईचं फूल वाहावं असं म्हटलं आहे. बघा, बाळकृष्णासमोर देखील तिळाचा एक पदार्थ किंवा गूळ ठेवा किंवा जी फळे उपलब्ध असतील ही तुम्ही ठेवू शकतात. आणि आपण मकर संक्रांतीला अमावस्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोर, गाजर, हरभऱ्याची घाटे हा जो ओसवा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. यानंतर आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे, तो म्हणजे मूगडाळ, तांदूळ व एक वांग. या गोष्टीला खूप मान आहे, हे ठेवायचं आहे. बघा, डाळ हे तुम्हाला तूर डाळ, मसूर डाळ देखील घेऊ शकता. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवले तरीही चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यानंतर आपल्याला शेवटी धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूपदीपांनी ओवाळायचं आहे. आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर म्हणजे अगदी तुम्ही 3-4ला देखील ही पूजा करू शकतात. आता पूजा परत कशी करायची ते पाहूया. प्रथम हात जोडून गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची आहे. तर आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि एक एक नाव घेऊन म्हणायचे. ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीची नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने तुम्ही ही नावे बोलावी. धूपदीप ओवाळून आदित्य रानूबाईची कथा वाचावी आणि ऐकावी. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल आपल्याला क्षमा मागायची आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ, डाळ व वांग ठेवले आहेत त्याचा खिचडी भात बनवायचा आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याच्यावरच तुम्हाला उपवास देखील सोडवायचा आहे. उपवासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही. समजा तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांग नाही ठेवलं तरीही चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आहे. आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो, यानंतर सोडायचा नसतो. आदित्य रानूबाई व्रत हे त्याचे मुख्य नियम काय आहेत ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहे. ज्यांनी व्रत धरले आहेत त्यांच्यासाठी दिवसभर फक्त फळं खावी, तेल, मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच चहा घेताना त्यात आले टाकू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावे किंवा बिना अद्रकाचा चहा तुम्ही अवश्य घेऊ शकता. दुसरा नियम आहे, उपवास सूर्यास्तापूर्वीच सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर काहीही खाऊ नये. पण तुम्ही उपवासाचे पदार्थ तसेच फळे किंवा संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकतात. तसेच या व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्य पाळावे. घरात मांसाहार बनवू नये. तसेच या दिवशी कापणं, कुपणं किंवा शिवणकाम करणं आपल्याला टाळायचं आहे. जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा, पूजा केली नाही तरीही चालेल. यासाठी जास्तीत जास्त रविवार करण्याची गरज नाही आहे.
बघा थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरायचे आहे, दिवसभर केस विंचरायचे नाही आहे, तसेच दिवसा झोपायचं नाही आहे, तसेच सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर हा उपवास आपल्याला सोडवायचा आहे. या गोष्टीचं तुम्हाला अवश्य पालन करायचे आहे. हे जे काही नियम आहे छोटे छोटे हे तुम्ही अवश्य लक्षात ठेवायचे आहे. आता पूजेचं उद्यापन कसं करायचं ते आपण बघूया. आपण रविवारी पूजा मांडलेली असते, मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवारी सकाळी उचलायची आहे. अंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळीनंतर आपल्याला ती पूजा उचलायची आहे. पूजेतील फळे आणि गुळ खोबरं प्रसाद म्हणून वाटायचं आहे. विड्याची पान तुम्ही दर रविवारी नवीन आणि जे विड्याचे साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा वापरले तरीही चालेल. जी रांगोळी काढलेली आहे, फुले आहेत तर ते एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. आता उद्यापन कधी करायचं आहे ते बघायचे. शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना आपल्याला दान करायचं आहे. एखाद्या सुवासिनीला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान आपल्याला करायचं आहे. सुवासिनींची आपल्याला ओटी भरायची आहे. बघा अगदी एखाद्या सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरली ना, तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरीही देखील चालू शकतं. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव आदित्य सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत जे आहे ते केलं जातं. ज्यांची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतं. तर अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. छोटे छोटे जे काही नियम आहे ते तुम्ही पाळू शकता आणि रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचे हे जे काही रविवारचं व्रत आहे ते या रविवारपासून तुम्ही चालू करू शकतात आणि शेवटच्या रविवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अजून तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद. खूप साधी सोपी पूजा आहे. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा मांडली आहे त्याचप्रमाणे पूजा आहे, काहीच फरक नाही आहे. 4 रविवार आहेत आपल्याला, 4 जसे गुरुवार होते तसे 4 रविवार आहेत. त्याचप्रमाणे पूजा आहे. सकाळी मांडायची आणि संध्याकाळी उचलून घ्यायची आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.